ओमकार मखदूम आणि एका बाजूला तुम्ही पाहताय संतोष कदम उर्फ गोरे यांना 24 चेंडू 30 धावांची गरज। एक व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या भेटीला येत असताना तेच तर चेंडू होता त्याला सन्मान दिला ते बघता बघता एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला असता तर रनआउटची विकेट मिळाली असती विशाल नावाची। धावसंख्या आली ती एक चेंडू एक धाव। परत एकदा समोर टाकलेला चेंडू चेंडूवरती घानाघाती घात आणि विशालच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग घनघणीत षटकार। जर विशाल यांनी 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सूरज गोरिवले यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक। परत एकदा सलगचा दुसरा येणार का? चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, परंतु संधी मिळाली, संधी गमावली आहे। नशिबाची साथ मिळाली आहे, धडतोय पडतोय परंतु चेंडू काय अडला जात नाहीये। पारितोषिक परत एकदा लागू असेल। 3 धावा काढल्या गेलेल्या आहेत, धावसंख्या आली ती 10 धावा। परत एकदा सन्मान देणारी फलंदाजी होते गोऱ्याच्या माध्यमातून। त्याला माहिती आहे की 10 धावा आलेल्या आहेत, आपण सिंगल डबलने मॅच पुढे घेऊन जाऊ शकतो। धावसंख्या आली ती 11 धावा। शेवटचे निर्णय 2 चेंडू ओमकार मखदूम यांचे। परत एकदा सन्मान देणारी फलंदाजी होते, बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे। धावसंख्या झाली आहे ती 12 धावा। शेवटचा चेंडू परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाहीये, चेंडू स्टिकरला आदळतो आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे। धावसंख्या आली ती 13 धावा। येणारे चेंडू असतील ते 18, करायच्या असतील त्या 17 धावा। 18 चेंडू 17 धावा, 17 धावा 18 चेंडू। गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ज्ञान यांना। परत एकदा समोर टाकलेला चेंडू चेंडूवरती घानाघाती घात करण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा नशिबाची साथ मिळते ते विशाल यांना। विशाल जणू घरातून नशीब सोबतच घेऊन आलाय आणि ज्यांनी कॅच पकडत होते जणू काय आपल्या आकाशातला बल्ब काढलाय अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय, गच्चाळ्याचं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। 14 धावा झालेल्या आहेत। डीजे 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 परत एकदा डॉट चेंडू आलेला आहे। 16 चेंडू आणि 16 धावांची गरज। परत एकदा समोर टाकलेला चेंडू चेंडूवरती घानाघाती घात, परंतु उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय मित्तू यांच्या माध्यमातून। बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केली गेलेली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि विशाल यांना बाद खेळलं जाते। धावसंख्या आली ती 15 धावा। परत एकदा सन्मान देणारी फलंदाजी होती, बघता बघता रनआउटची संधी होती परंतु सेफ आहे ते राहुल गुप्ता। धावसंख्या आली ती 16 धावा। परत एकदा समोर टाकल्या चेंडू, परंतु परत एकदा जीवदान मिळालंय ते राहुल यांना। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय, शैलेश पुजारी होते तिथे। धावसंख्या आली ती 17 धावा।
परत एकदा समोर टाकलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक असेल मित्तू. बघता बघता एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या आली आहे ती 18 धावा. एक बॉल बाकी आहे वाटतं केतनदा. एक बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती रनआउट, तिसऱ्या चेंडूवरती परत एक धाव, एक डॉट आला. एक डॉट आला. 18 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू थेट जातोय तो सीमा रेषा पार. संतोष कदमच्या बॅटमधून आला एक उत्कृष्ट षटकार. रनआउटच्या रूपामध्ये आपली खेळी बाद करत असताना राहुल गुप्ता. 24 धावा झालेल्या आहेत. आता येणारे चेंडू असतील ते 10, करायचे असतील ते अवघ्या 6 धावा. जर घर बसल्या प्रेक्षकांना ही आपली मॅच पाहायची असेल तर सोशल मीडिया लाईव्ह यूट्यूब चॅनलवर तुम्ही घर बसल्या सुद्धा या आपल्या जोगेश्वरी माऊली प्रीमियर लीग पर्व 1चा आनंद घेऊ शकता. 24 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू 10, करायचे असतील ते अवघ्या 6 धावा. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, आडव्या पद्धतीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. संतोष कदमच्या बॅटमधून परत एकदा येतोय एक उत्तुंग षटकार. डीजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला असेल तो राहुल गुप्ता. 1 ओव्हर टाकली, 4 धावा दिल्या आणि अवघ्या 3 विकेट घेतल्या. तर मी विनंती करतो की राहुल गुप्ता यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करावा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राहुल गुप्ताच्या या परफॉर्मन्ससाठी. चला लवकरात लवकर स्पार्टन्स आणि पेशवे. डीजे 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 चला गोट्याला लवकरात लवकर फलंदाजी करण्यासाठी. दो टीम तो सेमी में जाएगी लेकिन बाद में फिर और दो 4 मैच होंगे. पुढे चाललंय. चला मॅन ऑफ द मॅच साठी राहुल गुप्ता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेलेला आहे. तर मी विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करावा राहुल गुप्ता. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. आकाश शंकुळकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आकाश.